नमस्कार, मी शिवानी पाटील आणि माझ्या SP3630 या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आता आम्ही जर्मनीमधील म्युनिक या शहरात आलो आहोत आणि सर्वात आधी म्युनिकमधील मरियनप्लॅट्झ येथे ग्लॉकेनस्पील घड्याळाचा शो पाहण्यासाठी जात आहोत। कारण हे ग्लॉकेनस्पील एक मोठे यांत्रिक घड्याळ आहे जे त्याच्या आकारमानाच्या पात्रांसाठी प्रसिद्ध आहे आणि ते घड्याळ दररोज दोनदा म्युनिकच्या इतिहासातील दृश्य पुन्हा साकारत असते। ते म्हणजे प्रथम 1568 मध्ये ड्यूक विल्हेम व्ही आणि रेनाटा ऑफ लॉरेन यांच्या लग्नाची कथा आहे। त्यानंतर शेल्फर सँडची कथा आहे, ज्याला कूपर्स नृत्य देखील म्हटले जाते। या नृत्याची परंपरा 500 वर्ष जुनी आहे आणि हे घड्याळ 1908 मध्ये प्रथम वाजले। येथे दररोज सकाळी 11 आणि 12 वाजता शो होत असतो आणि फक्त मार्च ते ऑक्टोबर या महिन्यात संध्याकाळी 5 वाजता शो होतो। आम्हीही इथे मे महिन्यामध्ये गेलो होतो, म्हणून आम्हाला इथे हा आता संध्याकाळचा 5 वाजताचा शो पाहायला मिळत आहे। हा शो 15 मिनिटाचा आहे आणि या घड्याळाच्या टॉवरबद्दल काही मनोरंजन तथ्यसुद्धा आहेत। ती म्हणजे या घड्याळाचा आकार एकूण 7 टन वजनाच्या 43 घंट्यांसह आहे। ग्लॉकेनस्पील हे जर्मनीतील सर्वात मोठे आणि जगातील 4थ्या क्रमांकाचे कॅरिलन आहे। ग्लॉकेनस्पील हे मरियनप्लॅट्झवर न्यू टाउन हॉलच्या मधल्या टॉवरवर स्थित आहे आणि हे घड्याळ सौर ऊर्जेने चालते। याचे नियंत्रण टॉवरच्या 5व्या मजल्यावर आहे आणि यामध्ये 22 वेगवेगळ्या धुनांसह 6 सिलेंडर देखील आहेत। या घड्याळाचे 2007 मध्ये जवळजवळ 100 वर्षांमध्ये प्रथमच नूतनीकरण साफसफाई करण्यात आली। येथे प्रवेश विनामूल्य आहे आणि लहान मुलांसाठी खरंच खूप चांगले आहे। या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते, परंतु जर तुम्ही कधी म्युनिकमध्ये असाल तर तुम्ही सुद्धा हा शो पाहण्यासाठी नक्की या। त्याचप्रमाणे या चौकात या ऐतिहासिक घड्याळ पाहून येथे स्ट्रॉबेरी स्टँडवर चवदार आणि स्वस्त स्ट्रॉबेरी मिळतात। खरंच हा ग्रेट स्पॉट आहे, कारण ओपन एअर कॉन्सर्टचे ठिकाण आहे, तसेच सामान्य एकत्र येण्याचे आणि म्युनिकचे केंद्र एक्सप्लोर करण्यासाठी मध्यवर्ती असे स्थान आहे। आजूबाजूला दुकाने, रेस्टॉरंट आणि अनेक आकर्षणे पाहायला मिळतात। आम्ही इथे बसून वातावरण आणि उन्हात भिजून आनंददायी होत होतो, कारण 16व्या शतकातील इतिहासातील 2 कथा आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि या कथा आता चालू झाल्या आहेत। ग्लॉकेनस्पीलच्या वरच्या अर्ध्या भागामध्ये स्थानिक ड्यूक विल्हेम व्ही, ज्याने प्रख्यात हॉफब्राऊसची स्थापना केली होती आणि त्याच्या रेनाटा ऑफ लॉरेन रेनेट फॉन लॉथिंग्रेन यांच्याशी झालेल्या लग्नाची कथा सांगितली आहे। आनंदी जोडप्याच्या सन्मानार्थ घोड्यावर बसलेल्या आजीवन शूरवीरांसह बवेरिया पांढऱ्या आणि निळ्या रंगात आहे आणि लोथिंग्रेन लाल आणि पांढऱ्या रंगात आहे। बवेरियन नाईट ही बायरिशे रिटर जिंकतो म्हणून हा पहिली कथा मांडली आहे। त्याचप्रमाणे आता थोड्या वेळात दुसरी कथासुद्धा पाहायला मिळणार आहे।
आणि यानंतरची दुसरी कथा आहे ती कूपर्स नृत्य म्हणून ओळखले जाते, जे घड्याळाच्या खालच्या अर्ध्या भागात वाजते. या कथेत 1517 मध्ये झालेल्या गंभीर प्लेगचा शेवट दर्शविला आहे. कूपर्स रस्त्यावर नाचत होते असे म्हटले जाते की प्लेगमुळे घाबरलेल्या रहिवाशांना पुन्हा त्यांची घरे सोडण्यास प्रोत्साहित केले जाते. कूपर्स ड्यूकशी एकनिष्ठ राहिले आणि त्यांचे नृत्य कठीण काळात चिकाटी आणि अधिकारावरील निष्ठेचे प्रतीक बनले होते. परंपरेनुसार म्युनिकमध्ये दर 7 वर्षांनी हे नृत्य केले जाते आणि 1700 मध्ये याचे वर्णन एक जुनी प्रथा म्हणून करण्यात आले होते. परंतु सध्याच्या नृत्यांची व्याख्या केवळ 1871 मध्ये करण्यात आली होती, जी फाशिंग जर्मन कार्निवल दरम्यान नृत्य केले जाते. ते 2019 मध्ये पार पाडले. त्याचप्रमाणे शोच्या अगदी शेवटी ग्लॉकेनस्पीलच्या शीर्षस्थानी एक अतिशय लहान सोनेरी कोंबडा शांतपणे असा 3 वेळा किलबिलाट करत तमाशाचा शेवट दर्शवितो. आणि याप्रमाणे या घड्याळाचा शो संपून आता आम्ही एक बियर प्रेमींसाठी हॉब्रा हाऊस या ठिकाणी जाणार आहोत. हॉब्रा हाऊस हे म्युनिक बवेरिया जर्मनीमधील एक बियर हॉल आहे. हॉब्राऊ या शब्दाचा अर्थ न्यायालयाची दारूभट्टी असा होतो. हॉब्राऊ हे जर्मन भाषिक देशातील अनेक बुअरीजचे नाव आहे, जे त्यांच्या इतिहासात कधीतरी कोर्टात बियरचे अधिकृत खरेदीदार होते आणि न्यायालयाचे मालकीचे सुद्धा होते. आणि आता आपण हॉब्रा हाऊसच्या ठिकाणी पोचलो आहोत. येथे राजकीय व्यक्तींच्या भेटीचे ठिकाण म्हणून ब्रुअरीजची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याने अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार बनले. 1919 मध्ये म्युनिक कम्युनिस्ट सरकारने हॉब्रा हाऊसमध्ये त्यांचे मुख्यालय स्थापन केले आणि 1920 मध्ये फेस्टलसनने हिटलर आणि नॅशनल सोशलिस्ट पार्टीची पहिली बैठक पाहिली. आणि आता आपल्यासमोर हा हॉब्रा हाऊस दिसत आहे. यामध्ये 3000 अतिथी आणि बियर गार्डनमध्ये सुमारे 400 अतिरिक्त जागा आहेत. इथे प्रत्येक शिफ्टमध्ये 100 वेटर काम करत असतात. आमच्यातलं कोणी बियर पिणारं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही इथे फक्त या ठिकाणाची पाहणी केली आणि मग पुढे गेलो. तुम्हाला मी आतलं पण हॉब्रा हाऊस दाखवत आहे. इथे हा एक सोविनर शॉप आहे. त्याच्यानंतर आता आपण एक हॉब्रा हाऊसमध्ये जात आहोत. चला तर पाहूया हॉब्रा हाऊस. आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर सर्व ठिकाणी स्त्री पुरुष बियर पिण्यासाठी या ठिकाणी येत असतात. आतमध्ये खूप बियरचा वास येत असल्यामुळे आम्ही ही ज्यूस पिऊन आईस्क्रीम खाण्यासाठी आलो. आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर आता आम्ही पुढच्या वाटचालीसाठी निघालो आहोत. तोपर्यंत तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.